नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या डेटाच्या ॲनालिसिसमध्ये. तर मित्रांनो, आपण डेटा जो ट्रॅक करणार आहे तो 11 तारखेच्या मार्केटसाठी डेटा ट्रॅक करणार आहे. आज दिवसभर मार्केट कसं राहिलं, कशा पद्धतीने आज मूव्हमेंट झाला आणि काय काय सेंटिमेंट होते ते आपण बघणार आहे आणि उद्यासाठीचा डेटा कसा आलाय ते आपल्याला बघायचं आहे. तर बघू शकता तुम्ही, हा क्लायंटचा डेटा आहे आणि क्लायंटच्या डेटामध्ये काही ऍडिशन झालेले आहेत. मी जसं काल एक्सपायरीचा डेटा होता तो सांगितला होता तुम्हाला, की हळूहळू आहे ना त्या पोझिशन्स ऍड ऑन होत जातात. ओके, आता ऍड ऑन झाल्यानंतरून दिवसभरात काय झालंय, तर दिवसभरात ऑलमोस्ट फ्लॅट टू न्यूट्रल काम झालेलं आहे. ओके, न्यूट्रल काम झालंय म्हणजे जे पण काही ऍडिशन झाल्या त्या पोझिशन ऍज इट इज त्याच सेम पर्सेंटेज मध्ये सगळ्या प्राइसवर डिस्ट्रीब्यूट झाल्या. तर हे हळूहळू हळू इमॅच्युअर डेटा टू मॅच्युअर डेटाकडे ते जाण्याचं लक्षण आहे. ओके, पण ओव्हरऑल जर सेंटिमेंट बघितला, याचं जर ओव्हरऑल आकडे बघितले तरी अजून एकदम हेवी पॉझिटिव्ह त्या ठिकाणी घेऊन चाललेले आहेत. ओके, रिटेलर जे आहेत ते पुन्हा अगेन ऑलमोस्ट 12 लाख क्वांटिटी घेऊन चाललेले आहेत पॉझिटिव्ह, आणि एक्सपायरीचा हा दुसराच दिवस आहे निफ्टीचा. तर या हिशोबाने हा जो डेटा जो आहे तो एकदम निगेटिव्हच आहे, याच्यात कुठलंही पॉझिटिव्ह असं काहीही घडलेलं नाही. आता तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल. ओके, एक गोष्ट तुम्हाला फार प्रकर्षाने जाणवली असेल, की मार्केट ज्यावेळी काही अपोजिट मूव्ह देतं. अपोजिट मूव्ह कधी देतं? एक्सपायरी नंतरच देतं, कारण ह्या ज्या पोझिशन आहेत ना ह्या रिटेलरच्या, ह्या झालेल्या असतात कमी. आता या कमी झालेल्या पोझिशनमुळं हा जो प्लेयर आहे हा प्लेयर बनतो थोडासा पॉवरफुल. ओके, आणि ह्या पॉवरफुलची प्लेयरची एकमेव दिशा आहे आणि ती दिशा म्हणजे आहे पॉझिटिव्ह. ओके, कुठेही काही झालं तर याच्यात त्यांना फक्त पॉझिटिव्हिटी दिसेल आणि जे गणित आहे ते पॉझिटिव्हली ते घेतील. ओके, ज्यावेळी मार्केट पॉझिटिव्ह असेल त्यावेळी त्यांना निगेटिव्हिटी दिसेल. ओके, तो विषय वेगळा, पुढे डेटावरती दिसेलच आपल्याला ते. तर हे 12 लाख क्वांटिटी हे पॉझिटिव्ह घेऊन चाललेले आहेत. ओके, तर एफ आयज काय करतात इन बिटवीन, एफ आयज सुद्धा एकदम न्यूट्रल काम झालेलं आहे. ओके, एकदम 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 छोटस काम, 12-15-17% आणि ते सगळ्या स्ट्राईक प्राइसवर झालंय. ठीक, इथे पण बघितलं आपण तर ऑलमोस्ट सेम पद्धतीने काम चाललंय. तर ओव्हरऑल जो ट्रेंड होता तो ट्रेंड कंटिन्यू आहे. आता याच्यात एक गोष्ट ऍड करू शकता, की ह्या ज्या लेवलला आज मार्केट खेळलंय ना त्या लेवल इम्पॉर्टंट बनतात दोन्ही साईडने, म्हणजे ज्या साईडवेज ज्या मुवमेंट येतात त्या अशा पद्धतीने आपल्याला हे होत जातात. तर पुढचे 2 दिवस थोडे व्हॉलॅटिलिटी कमी राहण्याचा प्रयत्न होईल. ओके, कदाचित मार्केट थोडंसं वरती पण राहील, पण ते फार हेवी वरती नाही राहणार. जसं आज राहिलं, वरच्या लेवलवर पासून थोडासा दबाव येतो. किती पॉझिटिव्ह न्यूज आली, काही आलं तरी एक दबाव जो आहे तो बाय डिफॉल्ट एक नॅचरल दबाव वरतून येण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतो. ओके, आता हे चार्ट वरती कसं दिसतंय, चार्ट वरती काय होत होतं ते आपण बघूया. ओके, तर बाय द वे इन बिटवीन काही लोकांना कुपन कोड जो दिला होता मी, तो कुपन कोड लागू होत नव्हता, त्याचं एक्झॉस्ट झाला होता. तर मी बऱ्याच लोकांचे रिक्वेस्ट आल्यानंतर मी त्याला थोडंसं एक्सटेंड केलेलं आहे. तर आता हे लिमिटेड टाइम आहे. ओके, आणि लिमिटेडच मी सीट हे केलेलं आहे. तर हे जर कुणाला हे करायचंय तर तुम्ही हे टाका, इथे कुपन कोड टाकायचा आहे DATA1. एकदम अर्ध्या किमतीत तो तुम्हाला कोर्स मिळेल. ओके, हे लिमिटेड टाइम साठी आहे, ज्यांना हे करायचे ते करू शकतील. सो याच्यानंतरून आपण बघणार आहे आज दिवसभरात कशा पद्धतीचं हे झालं. ओके, तर सेंटिमेंट खराब आहेत, ओव्हरऑल ग्लोबल इकॉनॉमिक कंडिशन आणि ते टेन्शन चाललेलं आहे. मी ज्यावेळी ऍक्च्युअल मार्केट पॉझिटिव्ह होईल त्यावेळी अर्ली वॉर्न करेल, एवढं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर ते प्रॉमिस मी पुन्हा ठेवतोय. जरी ह्या अशा काही मुवमेंट आलेल्या आहेत, असे काही छोटस पॉझिटिव्हिटी तुम्हाला बघताना दिसते. ओके, मार्केट पॉझिटिव्ह ओपन झालेलं आहे, पॉझिटिव्ह चाललंय, दिवसभर पॉझिटिव्ह आहे, तरी पण तुम्ही हुरळून जाऊ नका. ठीक, हे क्लिअरली ज्यावेळी डेटामध्ये चेंजेस येतील तर जे असे उलटे चेंजेस आहेत, म्हणजे आता 10-12 लाख जर हे पॉझिटिव्ह आहेत, ओके, तर हे 2-3 लाख निगेटिव्ह ज्यावेळी जातील त्यावेळी समजून जा की आता काहीतरी हे चाललंय. तर रिटेलर बाय डिफॉल्ट 90% ह्यांना लटकवणारे दोनच प्लेयर आहेत आणि हे अशा पद्धतीने लटकवतात. तर इन फ्युचरही लटकवतील ज्यावेळी खरंच पॉझिटिव्ह जायचं असेल. तर आता हे पॉझिटिव्ह जातात म्हणजे हे बायर झालेले आहेत. मग आता ह्या बायरला कोणीतरी सेलर लागेल ना, तर तो सेलर जो आहे
तो बाय डिफॉल्ट रिटेलर असणार आहे. ओके, त्याशिवाय ह्यांचं प्रॉफिट होणार कुठून? काय हवेत पॉझिटिव्ह घेऊन जाणार का? तर ह्यांना कोणीतरी एक सेलर लागेल, तर तो सेलर आपला असणार आहे रिटेलर. तर त्यावेळी मार्केट ज्यावेळी 1000 पॉईंट वरती जाईल तर रिटेलरला तर विश्वासच नाही होणार की 1000 पॉईंट वरती का गेलं. त्यावेळी रिटेलर बनेल सेलर, की अजून किती वर जाणार, खालीच येईल, अजून किती वर जाणार, खालीच येईल. जसं तो खाली 23,000चा सपोर्ट शोधत बसलाय, तर वरती तो 24,000चा शोधेल, 25चा शोधेल आणि मार्केट वरती वरती जाईल. ज्यावेळी डेटामध्ये चेंजेस येतील, अजून काही झालेलं नाही तसं, मी अर्ली वॉर्न करणे ह्याबाबत सांगतोय. आता मार्केट ज्या लेवलला ओपन झालं होतं त्याच लेवलला क्लोज होण्याचा प्रयत्न झालेला आहे. तुम्ही याचं गणित लक्षात घ्या की हे फार इम्पॉर्टंट आहेत लेवल्स. ओके, तर ज्यावेळी एक्सपायरी सुरू झाली, ओके, एक्सपायरी सुरू झाली, ती तारीख आपल्याला किंवा तो जो टाइम आहे 9 तारीख, ओके, तर ही आपल्याला मार्क करणं फार इम्पॉर्टंट आहे. आता ह्याच्यामध्ये होतं काय, तुम्ही डेटा जर बघितला, ओव्हरऑल जो बायस आहे ना तो निगेटिव्ह साईडला आहे, निगेटिव्ह साईडला आहे. पण याच्यामध्ये दोन्ही साईडनी काम होताना दिसतंय, इथून पण इथून पण. याचा अर्थ असा आहे की हे मोस्ट प्रोबेबल थोडंसं साईडवेज एक्सपायरी ठेवण्याचा प्रयत्न करतील. ओके, पण अशी परिस्थिती आहे का आता सध्या तरी? आता सध्या तरी ही परिस्थिती नाहीये, कारण ग्लोबल टेन्शन्स जे आहेत ते थोडेसे पीकवर आहेत. ओके, ते पीकवर आहेत, ग्लोबल टेन्शन चालू आहेत. ट्रम्प काही नाटक करेल आणि काही वेगळ्या न्यूज येतील, मोठ्या प्लेयर्सनी ऑलरेडी ते केलं असेल, पण ओव्हरऑल जे परसेप्शन आहे ते अशा पद्धतीने, ते आपल्याला डेटावरती इथं दिसतंय आणि ते निगेटिव्ह आहे. सो लॉंग टर्म साठी जर तुम्ही काही शेअर्स आणि बाकीच्या गोष्टी खरेदी करून ठेवणार असाल तर थोड्याशा अवॉइड करा, एवढंच मी म्हणेल. आणि जर लावायचेत पैसे 20-30% हिस्सा लावा, बाकीचे तुम्ही कॅशवर बसणं आवश्यक आहे. ओके, ज्यावेळी खरंच पॉझिटिव्ह जाईल त्यात तुम्ही हे करा. 2-5% मूव मिस होईल, डोंट वरी. 5% मूव मिस होऊ द्या, काही फरक पडत नाही. पण तिथून पुढची जी जर्नी आहे ती ऍटलिस्ट निगेटिव्ह होणार नाही. पोर्टफोलिओ 20-30% खाली जाणार नाहीत. ओके, तर अशा हिशोबाने कॉन्झर्वेटिव्ह काम केलं तर ऑलवेज बेटर आहे, कदाचित विहिरीत उडी मारण्यापेक्षा. तर सध्या पाणी उकळतंय, त्याच्यात हात घालण्याचा प्रयत्न करू नका. ते थंड झाल्यानंतर आपण सोसल एवढंच हे करू. ठीक आहे, तर आय होप ह्या डेटाचा आणि ह्या बाकी गोष्टींचा फायदा तुम्हाला होतोय. ओके, तर मित्रांनो, इक्विटीमध्ये पण फार चांगलं काम होतंय. बरेचसे लोक असतील ग्रुपवरती, तर मी त्यांना ते शेअर करत असतो. ओके, फार चांगले मूव्ज त्या ठिकाणी मिळत आहेत. इंट्राडे पण 3 ते 5% नॉर्मल मूव्ह आपण पकडू शकतो. ह्याला लिव्हरेज केलं तर टोटल कॅपिटलच्या 10-20% पर्यंत पण आपण त्या ठिकाणी, जसं ऑप्शन मध्ये गेन्स होतात त्याच पद्धतीचे गेन्स इक्विटीमध्ये सुद्धा होतात. तर त्या मोठ्या मुवमेंट आपण त्या पकडत असतो वारंवार. ओके, सो आय होप हा डेटा, या गोष्टी तुम्हाला समजत असतील, काही त्याच्यातून फायदा होत असेल तर नक्की त्या ठिकाणी शेअर करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अशाच इन्फॉर्मेटिव्ह आणि नॉलेजेबल व्हिडिओसाठी चॅनलवर राहा. थँक्यू. थांबूया आजच्या या व्हिडिओमध्ये.